जय साई जय साई जय साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई 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 साईमय सकाळ मंडळी कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज स्वर्गसुखाचा प्रवास आपला आज संपणार आहे आणि शेवटचे 15-20 मिनटं बाकी. तिकडनं परत 2-3 किलोमीटर आपल्या साईबाबाचं मंदिर आहे. तर आता आंघोळ वगैरे करून आपण मंदिरात जाणार पालखीबरोबर. तर बघू आजची व्हिडिओ कशी काय होते भेटेल, कारण मोबाईल तर अलाउड नाही आपल्याला मंदिरात. बघू आता नाचणं दिसणं कसं काय होतं. तर भेटू आता पुढे. आता उपमा नको बस. हा अरे साईराम साईराम साईराम. डोंबोलीची पालखी आहे. सप्तशृंगी गडाची आई प्याऱ्या
ए गोप्रो ब्लॉग मध्ये यायला पाहिजे आम्ही. सायराम तर मंडळी आता पालखी गेले खंडोबा मंदिरात चालले. तर मंडळी पालखी खंडोबा मंदिरात चाललं आता पालखी गेले थोडी राहिले त्यांच्यासाठी थांबलो. तर आता आपण मंदिरात जाणार खंडोबाच्या पहिल्या नंतर साईबाबाच्या मंदिरात. कारण आपल्या साईबाबाच्या मंदिरात जायला अलाउड नाही, मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही. तर आपण तर मंडळी साईबाबाच्या मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही. तर मंदिर आपण साईबाबाच्या मंदिरात मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. तर खंडोबाच्या मंदिरात जाऊया. तिथे मोबाईल घेऊन जायला हां तर म्हणजे आता जाऊया खंडोबामध्ये दर्शन वगैरे घेऊया. तर साईबाबाच्या मंदिराचं काय दाखवता येणार नाही आपल्याला. तर बघूया व्हिडिओ काही जास्त मोठी होणार नाही. मोठी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भाई बघा आज एकदम पेरवानी लुक करून आला. भाई एक नंबर आहे म्हणजे राग नाही काय नाही खतरनाक माणूस आहे. भेटतो आता नंतर आपण. तर मंडळी पोचलेलं आपण खंडोबा मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊ. आणि गोटा भाई बघा आज चंपू करून आलाय. काय माहिती काय झालंय काय गोटे चंपू कुठनं काय करून आलाय. अप्पाचा विषय याड शिर्डीला जे लाईव्ह दाखवतात ते काका आहे ते बघा त्यांची लाईव्ह चालू आहे. तर मंडळी आता खंडोबाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण आपण आता चाललो आहे स्वर्गसुखाचा प्रवासाला. मंदिर आता चालू आहे बाबांच्या प्रवासाला. तर हे बघा समोर बाबांची मोठी मूर्ती आहे. पण इकडे आल्यावर एकदम असं म्हणजे 8 दिवस चालून आला असं बाबांना बघितल्यावर तुला मनाला शांतता भेटते.
तर आता जाऊया आतमध्ये बाबांचं दर्शन वगैरे करूया. चला मध्ये भेटू आता आपण. कारण मोबाईल अलाउड नाही, व्हिडिओ वगैरे काढायला काय भेटणार नाही. हे बघा समोर बाबांची मोठी मूर्ती आहे. चला आणि 4 वाजले आता. हे बघा 4 वाजले. बघू आता दर्शन वगैरे कसं जायचं. भेटू आता नंतर. मोबाईल वगैरे जमा करूया आपण. बघा इथे मोबाईलचा लॉकर आहे आणि तिकडे इकडे आता भेटू आपण. मोबाईल वगैरे जमा करूया. मंडळी आता वाजलेले आहेत. मंडळी आता वाजलेले आहेत ना. बाबांचं दर्शन एकदम मस्त झालं आहे आणि दरवर्षी मनात इच्छा असते का बाबांची आरती भेटायला पाहिजे आपल्याला. तर आपल्याला बाबांची आरती पण भेटलेली आहे. आम्ही गेलेलो 4 वाजता, पण गर्दी पालखी आणि गर्दी असल्यामुळे पालखी आणि गर्दी असल्यामुळे थोडं रश होता, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. तर आता आरती वगैरे भेटलेली. आमचं दर्शन झालं 8-8:30 वाजता. आम्ही आलो बाहेर. आता लाडू वगैरे घेतले. आता राहू पण इथे ब्लॉग एंड करतो आहे. इकडे लाईव्ह वगैरे चालू आहे. समोर आपण प्रसादीला हे बघा कुपन होतं भेटलेलं, तर प्रसाद खायला आलं. तिथे लाईन वगैरे असते कुपनसाठी. आपली गँग आहे. प्रसाद खायला काय सगळे. आणि समोर पण पालखी बसली आपल्या ठाण्यातली विटाव्याची. तर आरती चालू आहे बघा. लाईव्ह आहे आरती चालू आहे. लहान पोरं बघा. प्रसादी वगैरे घेऊन झाली. आता निघालो आपण परतीच्या प्रवासासाठी. मी आहे तिकडे समोर राहुल आहे आणि इकडे शैलू आहे. तर ही बघा आपली ट्रॅव्हल्स लागली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.